राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेनं पर्दाफाश करत मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून तब्बल 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली होती। राहुरी फॅक्टरी परिसरात काही जण दरोड्याच्या तयारीत असून एका चारचाकी वाहनात संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार पोलिसांनी राहुरी फॅक्टरी ते कोल्हार मार्गावर नाकाबंदी करून संशयित वाहनाचा शोध घेतला। दरम्यान गुहागाव परिसरात कोल्हारकडून राहुरीकडे येणारे संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबवलं। वाहनातील इसमाकडे चौकशी केली असता त्यानं आपले नाव करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके राहणार नांदुरखी रोड शिर्डी, सनी उर्फ सल्या राजेंद्र पवार राहणार सावळी विहीर तालुका राहता, जितेंद्र रोहिदास वाघमारे राहणार पिंपळस तालुका राहता अशी सांगितली आहे। तर निलेश मोकळ सावळी विहीर तालुका राहता हा फरार असल्याचं समोर आलंय। कारवाई दरम्यान आरोपींकडून 2 मोबाईल फोन, एक स्विफ्ट कार, 35 लिटर डिझेल, लोखंडी कटावणी, त्याचबरोबर टॉर्च, प्लास्टिक पाईप तसेच इतर साहित्य असा एकूण 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताब्यातील आरोपी विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 310(4) आणि 310(5) नुसार दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।